एव्हरीवन, कसे आहात? सगळे छानच असाल बाबा. माझं नाव पूनम वाघमारे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आणला आहे मी पुन्हा न्यू अपडेट्स, नवीन ब्लॉग आणला आहे. आणि तुम्ही त्या व्हिडिओला लाईक कमेंट करणं विसरू नका. सर्वांनी लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आज आहे नवीन अपडेट. काय आहे तर अपडेट अशी आहे की जे तुम्ही डेली जे शॉर्ट व्हिडिओ टाकत होते, तर बरेचशे जणांना चिंता लागली होती की बाबा आमचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे, आमचे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही आहे. तर मग आता काय करायचं? तर आपले व्हिडिओ आपण कोणी स्क्रीनवर गेलं की तेच काय करत होते, स्किप करत होते, म्हणजे नाही बघत होते. जर लोकांना आवडलं तर लोक बघतात, नाही आवडलं तर त्याला स्किप करतात. तर असंच आपल्यासोबत पण होत होतं. पण ते स्क्रीनवर गेलं की काय करत, म्हणजे डायरेक्टली त्यांना स्किप करून देत होते. पण आता तसं होईल नाही. जर आपल्या व्हिडिओला क्लिक पण केलं आणि न बघता स्किप पण केलं तरीही काय होईल, अगोदर आपल्याला जेव्हा आपला व्हिडिओला क्लिक केलं आणि आपला व्हिडिओ बघितला तेव्हाच आपल्याला काय मिळत होतं, व्ह्यूज मिळत होते. पण आता तसं काही होणार नाही. आता जे न्यू अपडेट आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता बदल का झाला की जेव्हा 2017चा नियम बदलला त्याच्याच खाली आता हा दुसरासुद्धा नियम बदलला की शॉर्ट व्हिडिओ आपण जेव्हा टाकू तेव्हा आपल्या शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज येतील. आता ते कसे येतील? तर ते कसे येतील, जेव्हा आपला व्हिडिओ आपण टाकल्याच्या नंतर जे यूट्यूबची फ्रंट स्क्रीन असते, म्हणजे त्याला वाउचर फ्युचर म्हणतो, त्या फ्युचरमध्ये गेल्याच्या नंतर काय होते, मग आपल्याला तिथे आपला व्हिडिओ दिसतो. तर मग तिथे व्हिडिओ दिसल्याच्या नंतर जर तिथे आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर कोणाला वाटलं की बघायचं किंवा नाही बघायचं, पण क्लिक केलं तर तो जो व्ह्यूज आहे, तो जो बघणारा व्यक्ती आहे त्याचा व्ह्यूज आपल्याला काय होईल, काउंट होईल. तर मग अशा त्यांनी आपला पूर्ण व्हिडिओ वॉच करो किंवा नाही करो, पण आपला जो व्ह्यूज आहे तो काय होईल, काउंट केला जाईल. तर लॉंग व्हिडिओ असो की शॉर्ट व्हिडिओ असो किंवा लाईव्ह असो, तर या तीनही गोष्टीला आता आपला जो नवीन अपडेट आहे तो लागू होणार आहे. म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आत्ता तुमची जे व्ह्यूजची चिंता आहे ते काय होणार आहे, खतम होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला डेली एक ब्लॉग सकाळी संध्याकाळी टाकायचा आहे. न्यू अपडेट बघा, मी स्क्रीनवर दाखवत आहे, दिसत आहे तुम्हाला. तर हेच आहे नवीन अपडेट. आता हे अपडेट कशामध्ये आहे, तर जे YT स्टुडिओ आहे आपलं, त्या YT स्टुडिओमध्ये जिथे बेल आयकन आहे तिथे क्लिक करा. आणि क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अपडेट्स असं नाव येतं, चौथ्या नंबरला. तिथे जाऊन तुम्ही ते अपडेट्सचं ओपन करा आणि ओपन केल्याच्या नंतर अपडेट्स बघा. ओके, धन्यवाद.